हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आणि आज जसं की तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रियाने घरून भाजीपाले आणला आहे, तर त्यासोबत तिने तुरीच्या शेंगा पण आणलेल्या आहे. तर तुरीच्या शेंगा आणल्या म्हणजे मला त्याची रस्स्याची भाजी करायची, तुरीच्या रस्स्याची. म्हणजे आमच्या इकडे सोले म्हणतात त्याला, सोले. तर त्यासाठी ना मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, कारण की मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये ना सोल्याची भाजी करत नाही, तर त्याच्यामुळे मी ती दाखवणार आहे की कशी करतात कशी नाही. सो बघा तुम्हाला कशी वाटते कशी नाही, तुम्ही पण ट्राय करून बघा जर तुमच्या इकडे तुरीच्या शेंगा अजून पण असतील तर. कारण की बऱ्याच ठिकाणी तुरीच्या शेंगा आता वाळून गेलेल्या आहे आणि काढलेल्या पण आहे. आमच्या इकडे आता सध्या आहे, थोड्याच आहेत, जास्त नाही आहे. त्यानंतर आता वाटाणे येतील आता, तर त्याचे पण सोले छान लागतात. मी आता तुम्हाला तुरीचे सोले दाखवते कसे करतात कसे नाही, तर बघत राहा. तर इथे सोल्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तुरीचे शेंगा म्हणजे सोले, त्यानंतर 3 मिरच्या घेतल्या आणि इथे लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली. सर्वप्रथम आपल्याला आहे ना हे सोले भाजून घ्यायचे. त्यानंतर मिरची पण मी भाजून घेत असते, कोणी कोणी भाजतं किंवा कोणी कोणी नाही भाजत, पण मी भाजून घेत असते. त्यानंतर थोडंसं तेल टाकून मी लसूण पण हे थोडंसं फ्राय करून घेत असते, कारण की जे वाटण असतं ना ते मग छान टेस्टला लागतं आणि आपण चटणी म्हणून पण त्याचा उपयोग करू शकतो. तर असं मी करत असते. आणि यामध्ये थोडंसं जिरं आणि मीठ घालत असते त्यामध्ये. तर तुम्हाला आता दाखवते मी. तर इथे अगोदर मी सोले भाजून घेते. आता आम्हाला दोघी जणींचीच भाजी करायची, त्याच्यामुळे मग एवढेच सोले लागतात आम्हाला. जवळपास 1 वाटी असेल. ते तुम्ही आता तुमच्या मनाने ठरवू शकता की किती लागणार किती नाही. तर इथे मी 1 वाटी सोले घेतलेले. सोले कसे भाजलेले. आता एवढंच नाही, आपण थोडंसं त्याला अजून भाजू देऊ. जर भाजत नसले लवकर तर थोडंसं तेल टाकून पण भाजता येतं, पण मला तेलाचा जास्त वापर करायचा नाही, त्यामुळे मग मी असंच भाजून घेते. आणि लास्टला काय करायचं, मिरच्या पण टाकून द्यायच्या त्याच्यात, म्हणजे भाजायला मस्त काळी काळी सोले व्हायला लागली. हे बघा, असे आता काळी काळी सोले झालेले. हे बघा, तर इथे आता मिरच्या टाकून देते मी. मिश्रण करायचं आपल्याला, त्याच्यामुळे मी याच्यातच टाकून दिलं डायरेक्ट, नाही तर वेगळ्या पण भाजता येतात मिरच्या. तर इथे मी थोडंसं तेल ॲड करणार आहे, मिरच्या भाजत नाही म्हणून. आता हे सगळं भाजलेले काढून घेणार. आणि ते आता लसणाच्या पाकळ्या टाकून देते, त्या एकदा फ्राय करून घेते चांगलं. एवढं जरी फ्राय केलं तर चालेल. लसण जाणार मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणजे त्याला ग्राइंड करून घ्यायचं. पहिले अगोदर काय करायचे ना, वाटून घ्यायचे हे सगळं, आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देणार. कोथिंबीर पण टाकायची. इथे आता मी कोथिंबीर टाकणार आहे, वॉश केलेली. आणि त्यानंतर थोडेसे जिरे टाकणार आहे. आणि मीठ. तर इथे मी हे पिंक मीठ वापरते, हे मीठ टाकणार एवढं.
तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. मी 1 चमचा आणि थोडंसं वरतून टाकते. नंतर हे ग्राइंड करून घ्यायचं. मिश्रण तयार झालेलं आहे. तर असंच पाहिजे होतं मला. आणि थोडंसं असं स्मूथ पण झालेलं पाहिजे ते, कारण की मग भाजी चरचर लागणार नाही, त्यासाठी असं पाहिजे ते. तर यानंतर मी आता काय करणार आहे, तर इथे तेल गरम झालं आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे जिरा आणि मोहरी. जिऱ्याला मस्त फुटू द्यायचं. जिऱ्याला आणि मोहरीला फुटू द्यायचं. नंतर जिरा टाकायचं त्याच्यात थोडंसं, आणि तसंच मिश्रण सोडून द्यायचं त्यामध्ये. थोडंसं लाल होऊ द्यायचं त्याला, जिऱ्याला. कोणी टाकतं, कोणी नाही टाकायचं, पण मी टाकते. मला आवडतं थोडंसं हळद घ्यायचं. आता परतून घ्यायचं त्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण बाकीचं मिश्रण तसंच होतं भांड्याला. आणि जसं पाणी लागतं तसं टाकायचं. आता पाण्याचं प्रमाण आपल्याला जशी वाटली तशी ठेवायची भाजी. थोडी पातळ आणि थोडी घट्ट पण होती ती नंतर. सो मी याच्यात अजून पाणी ऍड करणारे, म्हणजे मग ती थोड्या वेळानंतर घट्ट पण होती. आणि याच्यामध्ये कोणी जर कोथिंबीर ॲड करत असेल वरून तर करू शकता. मी मिश्रणमध्ये ॲड केली, त्याच्यामुळे मी वरतून काही ॲड करणार नाही. आणि आता याला शिजवू द्यायचं, जे उकळू द्यायचं, थोडंसं घट्ट होऊ द्यायची. आता मी थोडं पाणी जास्त टाकलेलं ह्याच्यात. असं घट्ट उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं. तर अशी आहे ही रेसिपी. तुम्हाला आवडली तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि सोपी भाजी आहे आणि टेस्टी पण लागते खूप. सो ट्राय करून बघा. तर अशी झालेली आहे तुरीची शेंगाची भाजी, म्हणजे सोले. आता मस्त पोळ्या आणि त्याच्यावरती थोडंसं लिंबू टाकून खायची आहे. खूप टेस्टी लागणार आहे. तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला आवडती का नाही बघा. माझी अशीच रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता ट्राय करून. थँक्यू. व्हिडिओच्या मध्ये थोडासा वेगळा आवाज येत होता, कारण की ना मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, तर त्याच्यामुळे सो इग्नोर करा त्या व्हॉईसला. आणि बऱ्याचशा माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलं की तू माईक यूज कर. तर मी माईक घेणार आहे आणि माईक यूज करणार आहे इथून पुढे. तर तुम्हाला दाखवेल मी कोणता माईक घ्यायचा काय वगैरे. तर तसं मी माझ्या काही फ्रेंड्सला विचारलं की कोणता माईक योग्य असेल, जसं तर तेच त्यांनी बोयो का असं काहीतरी सांगितलेलं आहे ना, तर ते बघणार आहे आज मी. तर बघते आता कोणता घेते कोणता नाही, तुम्हाला पण दाखवते. तर रियाला सोल्याची भाजी खूप आवडलेली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला सांगा की कशी झाली आणि कशी नाही. तर आणि बऱ्याचशा लोकांनी अजून मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज सबस्क्राईब करून टाका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.